मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डीजी परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती बनवून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे असं कळतंय। परमवीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्याची शक्यता आहे। आघाडी सरकारमधील सूत्रांनी असंही सूचित केलंय की सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पदावरून हटणार नाहीत। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावलेली आहे। त्यावेळी महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, काय अपडेट? जी आता सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती माजी पोलीस आयुक्त मुंबईचे परमवीर सिंग यांनी अतिगंभीर असे आरोप केलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठा भूकंप झाल्याचं सांगण्यात येत आहे। परंतु जे काही लेटर बॉम्ब टाकलेलं आहे त्यामुळे कुठलेही विचलित न होता गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने अभय दिलेला आहे। त्यामुळे सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। सध्या तरी तशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करण्यासाठी तयारी जी आहे ती महाविकास आघाडीने सुरू केलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक समिती गठीत करण्यात येईल, ज्यावरती मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश असतील त्यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जाईल आणि ही निष्पक्ष चौकशी केली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। आणि त्याचबरोबर एकूणच संपूर्ण महाविकास आघाडीवरती सातत्यानं विरोधी पक्ष भाजप ज्या आक्रमकपणे आरोपाने हे करत आहे, सर्व गदारोळ उडवत आहे, त्यावरती देखील आता एक महाविकास आघाडीची समन्वय समितीची बैठक जी आहे ती लवकरच होईल आणि त्या समितीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या समितीच्या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय होतो हे पाहावं लागेल। त्याचबरोबर ही जी काही चौकशी समिती नेमलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षांचं आक्रमकपणा शांत होईल का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडी ठामपणे उभी असल्याचं दिसून येत आहे। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। लोन मोरेटोरियम या प्रकरणी सुप्रीम कोर्ट आज महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे। सकाळी 11 वाजता ही सुनावणी होते। त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मोरेटोरियमचा लाभ घेणाऱ्या लाखो ग्राहकांचं या सुनावणीकडे लक्ष आहे। लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांनी गृहकर्जाचे हप्ते भरणं शक्य नसल्यानं मोरेटोरियमचा लाभ घेतला होता। त्यामुळे मार्च पासून 31 जुलैपर्यंत गृहकर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देण्यात आली। मात्र यानंतर बँकांनी व्याजावर व्याज वसुली करता ग्राहकांमागे तगादा लावला। त्यामुळे ग्राहकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय सांगाल? 11 वाजता सुनावणी आहे कोर्टात या संदर्भात। केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वतीने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील सर्व बँकांना सूचना देण्यात आली। ज्यावेळेस देशामध्ये लॉकडाऊन लागला होता त्यावेळेस गृहकर्जाचे हप्ते जे आहेत सर्वसामान्य नागरिक भरू शकत नव्हते। अशा वेळी कर्जाचे हप्ते ज्याच्या संदर्भात निर्णय घेऊन त्यांनी या संदर्भात सूट दिली होती। पण दरम्यानच्या काळात त्या जी सूट मिळालेली व्याजाच्या संदर्भात ती व्याज साधारणतः जेव्हा लॉकडाऊनचे 4 महिने संपले त्यानंतर बँकांनी त्या संदर्भात व्याजाच्या संदर्भात तकादा लावला। एकीकडे केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या पद्धतीने निर्णय घेतात त्या निर्णयाची पायमल्ली करण्याचं काम खास करून बँकांनी केलं होतं। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशभरातील अनेक जे बँकचे खातेधारक आहेत ज्यांचे गृहकर्जाचे हप्ते थकले होते त्या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सुप्रीम कोर्टाने जवळपास 6 महिने या संदर्भात सुनावणी केली। त्यानंतर आता आज सकाळी 11 वाजता खास करून मॉनिटरिंगच्या संदर्भात ही मॉनिटरिंग स्कीम होती त्या संदर्भात निर्णय देणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशभरातील गृहकर्जाचे जे बँक खातेधारक आहेत त्यांचं या सगळे लक्ष लागलेलं आहे। सोना, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत। बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया। लगेच भेटणार आहोत अजून काही घडामोडींसह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।